नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचन उपक्रमामध्ये मी सौ दीपाली वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी ज्या कथेचं अभिवाचन आपल्यासमोर करणार आहे त्या कथेचं शीर्षक आहे पालवी प्रेमाची. अनघा देशपांडे यांनी लिहिलेली ही कथा मी आपल्यासमोर सादर करते आहे. कथा ऐकल्यानंतर ही कथा आपल्याला कशी वाटली, तसंच कथेचं अभिवाचन आपल्यास कसं वाटलं याबद्दल आपला अभिप्राय नोंदवायला विसरू नका. कथेच्या अभिवाचनाला सुरुवात करते. पालवी प्रेमाची. वैभवीने आपल्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आवर्जून शंतनूला दिलं. विमनस्कतेनंच शंतनूने तिच्या हातातून पत्रिका घेतली आणि काही न बोलताच तो तिथून निघाला. आज गाडी गॅरेजमध्ये होती, त्यामुळे रिक्षा किंवा बसमधून घरी न जाता पायीच त्याने जाण्याचं ठरवलं. घरी पोचायची घाई देखील नव्हती त्याला. कोण वाट पाहत आहे घरी आपली? पूजा होती तोपर्यंत. पूजाची आठवण येताच तो जागच्या जागी थांबला. मनात एक कळ उठली आणि सारं जगच स्तब्ध झाल्यासारखं वाटलं त्याला. डोळ्यातून वाहणारे अश्रू घामाच्या ओघळात मिसळून गेले असले. त्याचे हात आपोआप ते अश्रू पुसण्यास सरसावले. जड झालेल्या पावलानं निर्धाराने उचलत तो परत घरी चालू लागला. त्याचं जग जरी काही क्षणांसाठी थांबलेलं असलं तरीही त्याच्या आसपासचं जग अव्याहतपणे पुढे चाललेलं होतं, धावत होतं. रस्त्याच्या कडेला फुलं, गजरे विकणाऱ्यांची गर्दी लागली होती. मोगरा, चाफा, गुलाब, जुईच्या फुलांचा सुगंध आज तरी त्याला खिळवू शकला नाही. नेहमी पूजासाठी चाफ्याची फुलं घेणारा शंतनू आज त्या फुलांकडे दुर्लक्ष करून विखुरलेल्या अवस्थेत चालत असताना बघून पाणी मारून टवटवीत झालेली फुलं देखील काही क्षण कोमेजली. घरी येताच आमंत्रण पत्रिका सोफ्यावर फेकून शंतनू खोलीत जाऊन आडवा झाला. झोपण्याचा प्रयत्न विफल होणार आहे हे माहिती होतं त्याला. तसंही हल्ली झोपूया म्हटलं तरी लगेच झोप तरी कुठे येत होती. पटकन कुशीत येणारी पूजा गेल्यापासून झोपेनं जणू काही पाठच फिरवली होती. सदैव आपल्या मागे पुढे करणारी पूजा, आपल्या आवडीनिवडी जपणारी, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी पूजा. किती विश्वास होता आपल्याला की आपण दोघे कधीच एकमेकांपासून दूर होणार नाही याचा. दोघे एवढे एकमेकांमध्ये एकरूप झालेलो होतो की मृत्यू आपल्याला एक दुसऱ्यापासून दूर करेल हा विचारच मनाला देखील शिवलेला नव्हता. किती गाफील होतो आपण. पूजा हेच आपलं जग होतं, पण दैव विचित्रच असतं. जिथे गाफील तिथे मार बसलाच म्हणून समजायचं. असाच मार पूजाला माझ्यापासून लांब नेत क्रूर नियतीने आपल्याला दिला. विचार करता करताच अनावर झालेल्या अश्रूंनी त्याची उशी चिंब भिजवली. काळोख्या खोलीत शंतनूचं मन पण अंधारून गेलं. वैभवीने आपल्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू केली होती. शंतनूने ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं आणि त्याच्या लक्षात आलं की ऑफिसचं वातावरण वैभवीमय होऊन गेलेलं आहे. सकाळी घरून निघताना मुद्दामच त्याने सोफ्यावर ठेवलेल्या पत्रिकेकडे दुर्लक्ष केलं होतं. तो चुपचाप आपल्या केबिनमध्ये जाऊन बसला होता. कामात काहीच मन लागत नव्हतं. 4 वर्ष झाली पूजाला जाऊन, पण तिच्या आठवणीने मन अजूनही भिजतं. पूजा गेल्यापासून इतकी विरक्ती आली आहे की कोणाशीच कसलंच नातं नकोसं झालंय. लग्न झालेल्या वर्षातच झालेल्या तिच्या मृत्यूनं मन जणू मरून गेलंय, निर्लिप्त झालंय असं वाटायला लागलं. पूजाच्या अशा अचानक जाण्याने फक्त तोच नाही, घरचे सगळेच हवालदिल झालेले होते. शंतनूचं वय पाहता त्याला परत लग्न करण्याचा आग्रह घरच्यांकडून होत होता, पण त्याने लग्नाचा सल्ला धुडकावून लावला. पण त्याचं विरक्त मन हल्ली वेगळ्या दुनियेत पाय ठेवायला पाहतंय असं त्याला राहून राहून वाटत होतं. आपण नाकारू पाहत असलेली प्रेमभावना परत ह्याच मनात रुजू पाहतीये ही कल्पनाच त्याला कासावीस करत होती. वैराग्य पांघरून बसलेल्या मनात परत हिरवी पालवी अंकुरित होताना जाणवत होती. हेच त्याला नकोसं वाटत होतं. वैभवीचं ऑफिसमध्ये येणं, तिचं खळखळून हसणं, प्रत्येक गोष्टीत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनाचा भरभरून आनंद घेत राहणं हे तिच्या बाबतीत सगळंच कसं एकदम नैसर्गिक होतं. तिच्या वागण्यात कुठेच आव आणलेला दिसत नव्हता. जगायचं तर खुलके, कुठेही हातचं न राखता जगायचं ही तिची पॉलिसी.
ऑफिसमधली बरीचशी मुलं तिच्या पाठी तिला इम्प्रेस करण्यात दंग असतानाच ती मात्र हळूहळू शंतनूच्या मनात जागा शोधत होती. शंतनूसाठी वैभवी म्हणजे गरम तुपाचा घास, गिळूही शकत नाही आणि थुकू पण शकत नाही. त्याला जाणवत होतं की वैभवी आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करते म्हणूनच त्याने तिला निग्रहाने लांबच ठेवलं होतं. आजही बसल्या बसल्या त्याला मागच्या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे आठवला. ऑफिसमध्ये डिबेट कॉम्पिटिशन होतं. विषय होता प्रेम मनाला उभारी देतं. ऑफिसचा सगळा स्टाफ भाग घेण्यासाठी शंतनूच्या पाठी लागला होता, पण शंतनूने सरळ नाही सांगितलं. हे असलं डिबेट म्हणजे त्याला पोरखळ वाटत होता. वैभवी भाग घेणार आहे म्हटल्यावर तिच्यावर जीव टाकणाऱ्या ऑफिसमधल्या पोरांनी हिरिरीने भाग घेतला. त्या दिवशी काहीतरी कारण सांगून ऑफिसमधून लवकर घरी निघायचं असं शंतनूने ठरवलं, पण नेमके काहीतरी फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग निघाल्याने तो अडकला. मीटिंग संपवून निघणार एवढ्यात त्याचे वरचे बॉस प्रधान यांनी त्याला अडवलं आणि डिबेट कॉम्पिटिशनला ते त्याच्यासोबत त्यांना घेऊन गेले. 4-5 जणांचं बोलणं ऐकल्यानंतर शंतनूची चुळबुळ सुरू झाली होती. प्रधान सर त्याला कानात काहीतरी सांगत होते, पण त्याच्या काही डोक्यात जात नव्हतं. तेवढ्यात वैभवीचं नाव अनाऊन्स झालं. तिने माईक ताब्यात घेताच त्या खोलीत एक जादुई वातावरण तयार झालं. नकळत शंतनूचं मन पण शांत झाल्यासारखं झालं. 5 मिनिटांपूर्वी तिथून उठून जायच्या मनस्थितीत असलेला शंतनू आता स्थिर झाला होता. आपल्यातला हा बदल स्वीकारताना काही क्षण त्यालाही जड गेले, पण त्यावर विचार करायला वेळच नव्हता, कारण वैभवीने आपलं मत मांडायला सुरुवात केली होती. मित्रांनो, प्रेम ही प्रत्येक जीवाची सुंदर भावना आहे. भावना कधीच आपल्याला दिसत नसतात, त्याकरता व्यक्त व्हावं लागतं. जसं राग व्यक्त करतो, द्वेष व्यक्त करतो, तसं प्रेम देखील व्यक्त केल्यावरच समोरच्याला दिसतं. प्रेम हे जगातलं एकमेव असं अस्त्र आहे ज्याने आपण आपल्या शत्रूलाही जिंकू शकतो. प्रेम ही नैसर्गिक भावना असल्या कारणाने त्याला फक्त आपल्या मनात लपवून ठेवण्याची गरज नाही. जेवढी वाटाल तेवढी ती वाढते, व्यक्त व्हाल तेवढी मनाला शांतता मिळते. जर तुम्ही प्रेम व्यक्त करू शकत नसाल तर कोणती अडचण तुम्हाला तसं करण्यापासून रोखते आहे याचा आधी विचार करा. कारण कोणताही नॉर्मल माणूस आपलं प्रेम व्यक्त केल्याशिवाय शांत राहूच शकत नाही. आपण सोडवू शकत नाही अशा जगात कोणतीच अशी अडचण नाही. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, अंधार प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण दुःखाच्या पलीकडे सुख वाट पाहत असतं. त्या अंधारातून बाहेर याल तर एक दिव्य असा उजेड तुमचं आयुष्य उजळायला वाट पाहत असतो. फक्त सकारात्मक विचारांची गरज आहे. माणसाला प्रेम एकदाच होतं असं काहीसं मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकते. ते ऐकून ऐकून बरेच जण त्या वाक्याला आपलं एक आदर्श वाक्य मानायला लागतात आणि त्यालाच कवटाळून सगळं आयुष्य कुढत काढतात. प्रत्येक जीवाचं मन प्रेमाला आसुसलेलं असतं. जन्मभर ते खऱ्या प्रेमाचा शोध घेत फिरत असतं. त्याला खरं प्रेम मिळालं तर त्याचं आयुष्य सफल होतं, पण त्या शोधात तो असफल झाला तर त्याला वैराग्य येतं. नैराश्याचा अंधार मनात दाटून येतो. पण खरं सांगू का, खरं तर ते वैराग्य नसतं. वैराग्य पाहिजे म्हणून मिळत नाही, त्यासाठी प्रचंड तपस्या करावी लागते. हे आपलं फक्त तात्पुरतं वैराग्य असतं. काही वर्षांनं मन परत उभारी घेत नवीन प्रेमाच्या शोधात जातं. आता मी जे काही बोलणार आहे ते समजण्यास तुम्ही सर्व स्वप्नी आहात. कदाचित आपलं मन काही काळ वैराग्यात, निराशेच्या खोल गर्ते गटांगळ्या खात राहतं. फक्त मनाचं जरासं ऐकलं तर प्रश्न चुटकीसरशी सोडवला जाऊ शकतो. प्रेमाची छोटीशी आशा आपण जगण्याची आणि जग जिंकण्याची ताकद देऊन जातो, जगण्याची उभारी देतो. मग का नाकारायचा त्या प्रेमाला? फक्त काही कारणांनी मनावर जमलेली धूळ बाजूला सारली की लख्ख उजेडाची वाट दिसू लागते आणि एका आशेने परत उभारी मन घेतच. मनाचे खेळ इतके विचित्र असतात की ते कधीच प्रदीर्घ नैराश्येत राहायला पाहत नाही. काही काळाने ते स्वतः दुःखातून बाहेर पडतं, तसा विश्वास आहे मला.
शेवटी 4 ओळींची कविता वाचून मी माझं बोलणं संपवते. मन तुझं अथांग सागर, मिळतील तुला प्रेमाची रत्ने त्यात भरपूर. तुझाच शोध नव्याने होईल, मिळेल तुला नवी प्रीत. हीच जगाची नवी रीत, हीच जगाची नवी रीत. धन्यवाद. टाळ्यांच्या कडकडाटांनी ती खोलीत भरून गेली. शंतनू काही क्षण स्तब्ध झाला. त्याचे विचारच खुटले. प्रधानांनी वैभवीला विजेती घोषित केली आणि तिला बक्षीस देण्यासाठी शंतनूला उभे केलं. वैभवी आणि तिचे विचार डोक्यात आले की मग तो बेचैन व्हायचा. तिचे विचार ठीक आहे, पण तिला मनात थारा नाही द्यायचा. तिला हे पक्क ठरवून टाकलेलं होतं त्याने. पण काही म्हणा, निसर्ग आपलं काम करतच राहतो. वैभवीने हळूहळू त्याच्या मनाचा ताबा कधी घेतला हे त्याचं त्यालाच समजलं नाही. काही महिन्यांपासून आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये नवा बदल तो पाहत होता. ऑफिसच्या आपल्या केबिनमध्ये शिरलं की पहिल्यापेक्षा प्रसन्न वाटायचं. रोज त्याच्या टेबलवरच्या फुलदाणीत सुगंधी फुलं असायची, ज्याने त्याचं मन प्रसन्न होई. एअर परफ्यूमचा सुगंध हल्ली वेगळा वाटत होता, पण कुणालाच त्याबद्दल त्याने विचारलं नव्हतं. प्रधान सर त्याचे नवीन बॉस होऊ लागल्यापासून असे बदल झाले असतील असा कयास त्याने बांधला होता. पण काही महिन्यातच त्याला कळलं की संपूर्ण ऑफिस नाही, तर फक्त त्याचीच केबिन सुगंधित असते आणि हे श्रेय फक्त आणि फक्त वैभवीलाच जात होतं. आतून तो कुठेतरी सुखावला होता. आपण नको तिथे गुंततोय ही भीती देखील त्याला वाटत होती. आज ऑफिसमध्ये बसून हे सगळं त्याला आठवत होतं. त्याने टेबलावर पाहिलं तर फुलदाणीत नवीन टवटवीत फुलं होती. हळूच त्याने त्या फुलांवर हात फिरवला आणि मन फुललं. वैभवी समोर उभी राहून हसते असा त्याला भास झाला. अरे, मी तर विरक्तीच्या मार्गावर होतो ना. मग हे प्रेमाचे दालन कसे काय खुले झाले माझ्यासाठी, ह्याचा उलगडा त्याला होईना. कालच त्याने ऐकलेलं संगीत, मत्स्यगंधामधलं पद त्याला आठवलं आणि आपली ही अवस्था त्या राजा शंतनूसारखी झाली आहे असं काहीसं त्याला वाटलं. देवा घरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमा नेम, कुणी रखडित धुळीत आणि कुणास लाभे हेम. मी निष्कांचन निर्धन साधक, वैराग्याचा एक उपासक. हिमालयाचा मी तो यात्रिक, मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम. तशाच बेचैन अवस्थेत त्याने काम संपवलं आणि घरी जायला निघाला. सहज त्याची नजर वैभवीच्या केबिनकडे वळली. वैभवी शेवटची आवरावर करताना दिसली. उद्या मी तुमच्या कार्यक्रमाला येत नाही असं तिला सांगावं असं फार वाटलं त्याला. पण काहीच न बोलता तो तिथून निघाला. गाडीत बसला आणि परत संगीत मत्स्यगंधाचं पद घोळवत होतं. गंगा शंतनूला सोडून गेल्यानंतर शंतनूचं पण मन काही काळासाठी विरक्त झालं होतंच ना. पण सत्यवतीला पाहिल्यानंतर तेच विरक्त मन पुन्हा उभारी घेतच की. म्हणजे ही विरक्ती क्षणिक असते का? प्रेमाचा एक धागा पुरेसा असतो त्याला विरक्तीमधून बाहेर काढायला. हे सगळं थोडंफार त्याला पटायला लागलं आणि तसं असलं तरीही पूजाच्या प्रेमाशी कुठेतरी प्रतारणा करतोय असं वाटून मन परत मागे फिरत होतं. दुसऱ्या दिवशी त्याने ऑफिसला सुट्टी टाकली, पण घरीच आराम केला आणि संध्याकाळी तो सरळ वैभवीच्या कार्यक्रमाला हजर राहिला. वैभवीचं प्रत्येक गाणं त्याच्या मनाचा ठाव घेत होतं. तो फक्त डोळे मिटून गाणं आपल्या मनात उतरवून घेत होता. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी तिचं आणि श्रोत्यांचं आवडतं सरस्वती चंद्र सिनेमातलं गाणं म्हणण्याचा आग्रह केला. ती फार थकली होती, पण श्रोत्यांना नाराज करू शकली नव्हती आणि म्हणून त्या गाण्याचं एक कडवं असं स्पष्टपणे सांगितलं. शंतनूने परत डोळे मिटले. तिचा आवाज, ते शब्द मनातून फार आत शिरत होते. कितनी हसरत से तकती हैं कलियाँ, तुम्हें क्या बहारों को फिर से बुलाती नहीं. एक दुनिया ही उजड़ ही गई है तो क्या, दूसरा तुम जहाँ क्यों बसाते नहीं. दिल ना चाहे भी तो साथ संसार में चलना पड़ता है सबकी खुशियों के लिए. टाळ्यांच्या गडगडाटात शंतनूचं मन संपूर्ण साफ आणि हलकं झालं होतं. मनातला अंधार दूर झाला आणि एक दिव्य असा प्रकाश आत येताना जाणवत होता. डोळे उघडावेसे वाटत नव्हते आणि त्याला पण एका नाजूकशा स्पर्शाने त्याने डोळे उघडले. वैभवी त्याच्यासमोर उभी होती. त्याने आपसूक पुढे केलेल्या हातात वैभवीचा हात विसावला होता. त्या स्पर्शाने दोघांचे डोळे लख्ख चमकले.
कथा आपल्याला कशी वाटली, कथेचं अभिवाचन कसं वाटलं याबद्दलचा अभिप्राय नोंदवायला विसरू नकात, कारण आम्ही नेहमीच आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत असतो. धन्यवाद.